हॅलो आई. हो, मी राधिका बोलून राहिले. हा राधिका, बोल 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 बाई, कशी आहेस? बरी आहे. तुम्ही कशा आहात? आणि अथर्व बाबा कसे आहेत? बाई सगळे मजेत आहेत. मी हे अथर्व सगळे सगळे भारी आठवण येते बाई तुझी. हो, याय ना तर करमूनच नाही राहिलं. लाडकी सून घरात नाही ना. हो ना आई, खरंच खूप छान अनुभव आहे. पण मला एक सांग, गुरु भेटला का? झालं का सरप्राईज? हो नाही ना आई, नाही भेटायला आधी संपर्क तर व्हायला पाहिजे ना. आई म्हणजे नाही, त्यांना फोन लावत होते मी, पण त्यांनी फोन नाही उचलला. बहुतेक बिझी असतील ते. आई बाई, म्हणजे ज्यासाठी गेली होती ते सरप्राईज झालंच नाही का? हो आई, नाही झालं, पण होईल, भेट होईल आमची. आई आता उद्या ही टूर संपतीये, आता उद्या तरी यांची आणि माझी भेट व्हायला पाहिजे. हो ना. मला इथे बघून यांना खूपच आनंद होईल. यांच्या बरोबर फोटो काढायचाय मला इथे. आई, हॅलो 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 राधिका. हॅलो. काय ग, काय झालं? काय नाही, फोन कट झाला. अगं मग परत कर ना. हो. काय झालं, नाही लागत आहे का? गुड इव्हनिंग मुलींनो. अरे ये. सगळ्या मुली तुमची वाट बघतात तयार होऊन. तुम्ही येताय ना जेवायला? हो, पण आपण कुठे जाणार आहोत? या क्रूजवर एक खूप छान रेस्टॉरंट आहे, ड्रीम डायनिंग नावाचं. तिकडेच जातोय आपण. खूप सुंदर जेवण मिळतं, तुम्हाला नक्की आवडेल. ठीक आहे, जाऊया. ठीक आहे, चल लवकर. आणि हो, तुमचं ड्रीम क्रूजचं केबिन कार्ड घ्यायला विसरू नका. हा हो चल. हो, आले. मला तर आधी सगळ्यांनी घाबरवूनच टाकलं होतं. का म्हणून? नाही, सगळेजण सांगत होते का इथे फक्त नॉनव्हेजच मिळतं, व्हेज मिळतच नाही म्हणून. पण तसं नाही हा, आपण जिथे जिथे गेलो तिथे सगळीकडे व्हेज मिळालं. खरंय खरंय. आणि ते सुद्धा अगदी व्हरायटी फूड. हो, केसरीच्या या आदरात इथेमुळे आमच्या सगळ्यांचं वजनच वाढून जाणार आहे. मला पण. सो हिअर इट इज. हे सगळे डेझर्ट्स खूप स्पेशल आहेत. हे खाल्ल्याशिवाय तुम्ही टेबलवरून उठणारच नाही आहात. सो प्लीज जीजी, प्लीज घ्या ना तुम्ही. आधी आपल्या माय फेअर लेडीना दे, मग मी घेते. हो, ते तर आहेच. मिताली, तू एरवी आम्हाला इतका आग्रह करते, आज तू सुद्धा ये ना आमच्या बरोबर जेवायला. ओ राधिका, मला खरंच आवडलं असतं तुमच्या सगळ्यांना जॉईन करायला, पण काय आहे ना की आपल्या या माय फेअर लेडीच्या सगळ्या मुलींचं जेवण झालं की मगच मी जेवायला बसते. बरं, तू जेव्हा जेवायला बसशील ना तेव्हा मला सांग, मी स्वतः येईन तुला आग्रह करायला. नक्की. अगदी बरोबर आहे, पण हे आपली एवढी काळजी घेतात, मग आपण यांची काळजी घ्यायलाच हवी ना. थँक्यू. प्लीज प्लीज कॅरी ऑन प्लीज. काय ग? चल ना. कॅरी प्लीज प्लीज नाही सर, ते बघ ना. हा, वाव, काय मस्त जेवण होतं ग. सॉलिड डिनर झालं आपलं एकदम. हो ना, केवढाले पदार्थ, केवढाली काउंटर, पदार्थांची रेलचील नुसती. खरंच पोट भरलं, पण मन नाही भरलं. आज तर मला घरच्यांची खूपच आठवण येऊन राहिली. आई बाबा, नाना नानी, आमचा अथर्व, हे सगळेजण असते ना, तर त्यांनाही इथल्या क्रूजचा आणि इथल्या पदार्थांचा आनंद मिळाला असता ना. किती इमोशनल आहेस राधिका. अगं, सतत तुझ्या मनामध्ये दुसऱ्यांचा विचार असतो. आपल्या माणसांना सुद्धा असा आनंद घेता आला पाहिजे ना. आपल्या रोजच्या जगण्याच्या पलीकडे एक जग असतं आणि तेही छान असतं.
याचाही अनुभव येऊ दे ना त्यांना. अगं त्याकरता केसरी टूर्स आहेत ना. हे तू नवऱ्याला फोन केलास का तुझ्या? नाही, आता करतेच आहे. लगेच कर. हॅलो, मे आय स्पीक टू मिस्टर गुरुनाथ सुभेदार? They have already checked out at morning. ओके. काय ग, काय झालं? यांनी चेकआउट केलं असं सांगून राहिले ते हॉटेलवाले. अगं तुझ्या नवऱ्याचं काम झालं असेल म्हणून भारतामध्ये परत जायला निघाला असेल तो. वापस म्हणजे पुन्हा आमची भेट होता होता राहिली. यांना मला सरप्राईज द्यायचं होतं. अगं इथे नाही देता आलं सरप्राईज, ते घरी जाऊन सरप्राईज दे त्यांना. त्यांना सांग की तू केसरीच्या मायफेअर लेडी ग्रुप बरोबर इथे पिकनिकला फिरायला आली होतीस. काय काय मजा केलीस ते सगळं सांग. तुझे अनुभव शेअर कर, फोटो दाखव. मग ते नक्की खुश होतील. आणि उलट त्यांना वाईट वाटेल की तुझ्या बरोबर इथे त्यांना फोटो काढता आला नाही म्हणून. आणि हे बघ, उद्या आपला टूरचा शेवटचा दिवस आहे. सो आपण सगळ्या मैत्रिणी खूप मस्त धमाल करणार आहोत. अगदी एन्जॉय करायचंय आपल्याला. आणि खूप फोटो काढायचे हं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शॉपिंग. ड्रीम क्रूज वरती भरपूर शॉपिंग करायचंय आपल्याला. काय रेडी ना? ईशा, शनायचा काही फोन आला? नाही ना. नाही ना? कसली आहे ग ती, किती केअरलेस आहे ती. तिला काही पडलेलीच नाही. आपण तिचं सिक्रेट इकडे जपायचा जीवापाड प्रयत्न करतोय आणि तिला काहीच पडलेली नाहीये. ती तशीच आहे यार. तिला ना परफेक्ट जमतं दुसऱ्याच्या जीवावर उड्या मारणं. हो ना. काय यार, मस्त मज्जा करत असेल ना सिंगापूरला. बस तिला गॅरी अंकल सारखा रिच बॉयफ्रेंड मिळालाय ना. तुला माहितीये का, गॅरी अंकल इतके बिचार आहेत ना ग. ती ना एक संधी सोडत नाही त्यांना छळण्याची. तिच्या जागी जर मी असते ना तर त्यांना असं प्राऊड फील झालं असतं माहितीये. आय मीन मी त्यांना असं लुटलं नसतं ना ग तिच्यासारखं. बोललेला द्राक्ष आंबट. हे काय झालं? काय? अगं हसतेस काय मग? नाही नाही, कुठे असतेय? काही नाही, असंच. बरं, बाय द वे मला सांग, तुझं शॉपिंग कसं झालं? अगं सुपर कूल शॉपिंग केली मी. हो? काय कलेक्शन मिळालंय माहितीये जीन्सचं. हा. काय ग, काय रेंज होती? साधारण 3000 ईच. आणि यु नो व्हॉट, मी अशा 3 जीन्स घेतल्यात. काय? 300 रुपये सुद्धा नसतात हिच्या खिशात आणि म्हणे 3000ची जीन्स घेतली.